नमस्कार मंडळी, मी आज्ञा आज पुन्हा एकदा आली आहे तुमच्या भेटीला आणि आजचा व्लॉग मध्ये आपण करणार आहोत पाणीपुरी। आणि तुम्ही जर का मला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच्या आता पहिला सबस्क्राइब करा, असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। सो आपण आता पाणीपुरी बनवायला स्टार्ट करूया। पाणीपुरीचे जे राउंड्स आहेत ना ते मी विकत नाही आणत, आम्ही हे असे पॅकेट्स भेटतात, तर हे असे पॅकेट्स घेऊन येतो आणि हेच मग मी डीप फ्राय करते, मग ते असे प्रॉपर राउंड्स होतात। मी तुम्हाला दाखवते आता हे पूर्ण डीप फ्राय करून। तर कढई घेतली आहे, कढईमध्ये आता मी तेल टाकते। कढई घेतली आता आणि कढईमध्ये मी तेल टाकलंय गरम करायला, तोपर्यंत मी हे फाडून घेते। ऍक्च्युली आपण जेव्हा ते विकत घेऊन येतो ना त्याच्यापेक्षा हे असं घेऊन फ्राय केलेल्यामध्ये क्वांटिटी जास्त असते माहितीये, त्यामुळे मी हे असेच घेऊन येते। आणि किती रुपयाचं पॅकेट आहे हे, त्याच दिवशी मी डीमार्टला गेलेली ना तेव्हा घेतलेलं, त्याची मी किंमत सांगते तुम्हाला। हे 60 रुपयाचं आहे, पण हे आम्हाला 25 रुपयामध्ये भेटलेलं डीमार्टला। हे बघा ना, क्वांटिटी पण भरपूर आहे, एका याच्यामध्ये भरपूर येतात। मी आधी हे पहिले हे वाले बघते की केवढे होत आहेत, त्याच्यानंतर मग मी हे वाला फोडेल। आणि पाणीपुरी जी करणार आहोत ना ती वाटाण्याची सुद्धा आहे, म्हणजे मम्मीने ना सकाळी नाश्त्याला मिसळपाव केलेला, तर त्याचे जे वाटाणे होते ना ते सुद्धा आहे, तर ती भाजी ऑलरेडी आहे। तर त्याच्यासोबत ही मूग मटकी आहे ना, ही मूग मटकीची भाजी वेगळी करणार आहे, त्यामुळे एक वाटाण्याचं पण होईल आणि मूग मटकीची सुद्धा होईल। सो आपण आता स्टार्ट करूया। हे तेल गरम झालं पाहिजे फटाफट। आता ना हे तेल बऱ्यापैकी गरम झालंय, स्मेल पण येते व्यवस्थित। सो गॅस थोडं कमी करूया, नाही तर ते जळतील। तू समोर ये ना थोडस, मी ना आधी एकच टाकते आणि बघते ते व्यवस्थित होतोय का, तेल गरम झालंय का व्यवस्थित। नाही झालंय, हा होते होते, हा बस। आता हा वाला कसा केलाय आपण, तसेच हे बाकीचे सुद्धा करणार आहोत। तसेच हे बघा, हे बाकीचे सुद्धा मी थोडे थोडे टाकते, नाही तर ते मग एकाच ह्याच्यात भरपूर मोठे होतील। ते पण व्यवस्थित आपलं एकदम मोठे मोठे झाले बघा, ते तेल पण एकदम व्यवस्थित तापलंय। सो मी आता हे काढतेय, नाही तर ते जळतील। ए मम्मी मला परत दे ना। तर हे बघा, हे सगळं आता इथे करून ठेवलंय। हे बघा एवढे झाले, मी एकच पॅकेट केलं माहितीये, हे एकाच पॅकेट मधले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते। हे बघा किती क्रिस्पी झाले ते बघा, एकदम मस्त। आणि रव्याचे आहेत ना, त्यामुळे नुसतं खायला पण मस्त लागत आणि तेलकट पण नाही होता। आता आपण हे ना ते तेल असू दे, एका साईडला ठेवते। आता आपण भाजी बनवायला घेणार आहोत। ती दुसरी वाली भाजी आहे ना, ती मी फ्रीज मध्ये ठेवली आहे, ती मी काढते। ए मम्मी हीच आहे ना सकाळी बनवलेली तू, ही बघा, ही मम्मीने सकाळी बनवलेली आहे भाजी, तर ही एक आहे। तर आता इथे मी गॅसवरती तेल ठेवलंय, त्याच्यामध्ये थोडस जिरं टाकणार आहे। तेल ऑलरेडी थोडं गरम आहेच, कारण की हे जे तळलेलं ना तेच तेल मी घेतलंय, ह्याच्यातलं बाकीचं तेल मी किटलीमध्ये काढून ठेवलं मम्मीने। आणि आता थोडस जिरं ठेवलं, त्याच्यानंतर त्याच्यात कांदा टाकणार आहे। हा झालं झालं झालं, आता हा कांदा टाकायचा त्याच्यात। तोपर्यंत मी बटाटा चिरून घेते। कांदा टाकला, सॉरी बटाटा टाकला, आणि हे मी
पलटते. ह्याच्यामध्ये ना मी थोडस मीठ टाकते कारण की ते शिजेल ना त्यामुळे. हे परतून घ्यायचं व्यवस्थित सगळं आणि हे थोडस शिजू द्यायचं, थोडं लालसर होईल. ह्याच्यावरती आपण झाकायला घेऊया काहीतरी. हे मी झाकते आता. आणि ते ह्या साईडला मी पाणी गरम करायला ठेवलंय, जे पाणी मी ह्याच्यामध्ये नंतर घालणार आहे. तर तोपर्यंत आपण हे ओपन करूया. असा कांदा जळलाय तर आता त्याच्यामध्ये हे बघ ना थोडं काळं काळं झालंय आज. हा बारीकच हे केलंय. ठीक आहे. आता मी ना त्यात हळद टाकतेय. हळद नंतर तिखट टाकतेय. नॉर्मल थोडं टाकायचं कारण की आपलं पाणी वगैरे पाणीपुरीसाठी करतोय त्यामुळे ते ऑलरेडी पाणी वगैरे पण आपण तिखटच करणार आहोत. सगळं मिक्स करून घेणार मी. आणि हे जे आहे ना मूग मटकी ती ह्याच्यात टाकणार मी आता. पाणी टाकलं आणि आधी आपण फोडणीमध्ये मीठ टाकलेलं त्यामुळे आता परत मीठ टाकते कारण की ते कमी पडलं असणार. आणि ह्याच्यावर मी झाकून घेते म्हणजे हे शिजेल सगळं व्यवस्थित. जोपर्यंत ही भाजी होतीये तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. पुढची तयारी अशी की आपल्याला आपल्या पाणीपुरीसाठी पाणी बनवायला लागणार आहे, तिखट पाणी. त्याच्यासाठी ना मी ही चटणी मम्मीने आधीच बनवून ठेवलेली फ्रीज मध्ये असते. तर ह्या चटणीमध्ये हे आलं लसूण पुदिना परत कोथिंबीर मिरची ह्या सगळ्याची ती पेस्ट आहे ही वाली चटणी. तर ही वाली आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. मिनिट. इथे ना मी थोडं पाणी घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला केवढं पाणी लागतं त्याच्यानुसार तुम्ही पाणी घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये मी हा पाणीपुरी मसाला टाकतेय जो मम्मीने आणलेला आता. हा पाणीपुरी मसाला टाकतो. त्यामध्ये हा थोडा चाट मसाला टाकतेय. मला पाणीपुरी आणि चाट मसाला कधी कधी सेमच लागतो माहितीये. हा टाकला. त्याच्यानंतर ही थोडी आमचूर पावडर ड्राय मँगो ही थोडी टाकली. त्याच्यानंतर ही मम्मीने चटणी करून ठेवलेली जी मी तुम्हाला आधी सांगितलेली पुदिन्याची चटणी. ह्यामध्ये आलं लसूण मिरची जिरं हे सगळं आहे. मीठ वगैरे पण आहे याच्यात. सो मी हे आता टाकतेय. हे तुम्ही करून फ्रीज मध्ये ना एक आठवडा वगैरे स्टोअर करून ठेवू शकता आणि जसं हवंय तसं मग तुम्ही यूज करू शकता त्याला. जसं हवं तसं टाकते आता मी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि ह्याच्यामध्ये मी लिंबू ऍड करतेय. ह्यामध्येच मी लिंबू पाणी ऍड करते. लिंबाचा रस ऍड करायचा थोडा. इथे ना मी कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलंय. गॅस तर चालूच आहे. आणि त्याच्यामध्ये मी आता हा गूळ टाकणार आहे. आपण गोड चटणी करतोय गोड आंबट तर त्याच्यासाठी हा गूळ टाकणार आहे मी आता याच्यात.
आता हा जो मी गूळ टाकलाय ना, हे व्यवस्थित गूळ विरघळू द्यायचा हा. आणि त्याच्यामध्ये ना मी ही इमलीची चटणी आणलेली त्या दिवशी, ती ऍड करते ह्याच्यामध्ये. म्हणजे थोडस गोड पण होईल, जास्त आंबट पण राहणार नाही, त्यामुळे मी असं केलं. नाही तर डायरेक्ट ही चिंचेची चटणी जर वापरली ना तरी पण चालते. आता ह्याच्यामध्ये मी ना काही ऍड करणार इन्ग्रेडियंट्स मी सांगते तुम्हाला. कॅमेरा चालू ठेवा. हे पकड जरा असं इथे. नाही तर थांब थांब थांब, तू असाच थांब, कॅमेरा चालू ठेव. मी ही ब्लॅक पेपर पावडर थोडी टाकते, बस थोडी नाही तर चरका मारेल. त्याच्यानंतर ही आमचूर पावडरची काही गरज नाही, पण तिखट टाका, थोडस तिखट. आणि थोडस मीठ, नाही जास्त. बस हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता टेस्ट करते. पहिल्याच बॉल 6. त्यात मिरची पण एक तशीच आहे. पहिल्याच बॉल मस्त मस्त झालं यार, खरंच चांगलं झालं. दोन्हीला मिक्स करून तर असा सगळा माझा आजचा व्लॉग होता. आणि आज पाणीपुरी खूप छान झालेली. आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा. आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर भरभरून राहू देत. तुमचे खूप खूप आभार. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.